मुंबईतील प्रदूषणावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। आरेतील झाडं कापल्यानं मुंबईत प्रदूषण वाढलंय। नियोजन शून्य विकासामुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे। नाशिकमधील साधुग्रामसाठी तपोवनातील झाडं नष्ट केली जाणार। कुंभमेळ्याला विरोध नाही, झाडं तोडण्याला विरोध आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। निवडणुकीतील पैसे वाटपावरून उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। वारेमाप पैसा उधळला जातोय, हा पैसा येतो कुठून असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे। आमचे खासदार सभागृहात वंदे मातरम बोलणारच हिम्मत असेल तर संसदेबाहेर काढून दाखवा असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे। न्यायालयाच्या निर्णयावर बोलण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिलाय। मला न्यायालयाच्या निर्णयाबाबत काहीही विचारू नका, मला त्याबाबत काहीही बोलायचं नाही, न्यायालयाबाबत बोलून काही उपयोग नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। राज्याच्या तिजोरीवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। अर्थमंत्री म्हणतात माझ्याकडे तिजोरी आहे, पाटील म्हणतात आमच्याकडे तिजोरीचा मालक आहे, दाढीवाल्याकडे काय त्याचं त्यालाच माहिती असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। विकास गोगावले यांनी सुनील तटकरेंवर टीका केली। जसा अख्खा रायगड जिल्हा ओरबाडलाय तशी महाड नगरपालिका ओरबाडल्याशिवाय सुतारवाडी राहणार नाही असं म्हणत टीका केली आहे। वर्ध्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ चित्रा वाघ यांनी रॅली काढली। चित्रा वाघ यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। 2 तारखेला मोठा चमत्कार होईल, भाजप मित्र पक्षांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे। अंधेरी पश्चिमेकडील कामा रोड पब्लिक शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप आणि काँग्रेसमधील श्रेयवादावरून गोंधळ उडालाय। काँग्रेस नगरसेवकानं शाळेचं भूमिपूजन केलं असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा असून या कामाचं श्रेय शेलार यांनी अमित साटम यांना दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। खासदार बजरंग सोनवणे यांच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे। बीडमधील आमची छुपी नाही तर खुली युती आहे असं वक्तव्य बजरंग सोनवणेंनी केलं आहे। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये ऐन निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट पडली आहे। भाजपातील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। भाजपाचे नेते संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या सूचना असताना देखील भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी मनमानी कारभार करत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे। तसेच आपल्या उमेदवारांना देखील डावलण्यात आले असा आरोप देखील संदीप गिड्डे पाटील यांनी केला। त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये संदीप गिड्डे पाटलांच्या भूमिकेमुळे भाजपला या अंतर्गत संघर्षाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अंबरनाथमध्ये भाजप आरपीआयनं युती केली आहे। सिव्हिल इंजिनियर असलेल्या महिलेला उमेदवारी दिली असून शहरात प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नाना पटोले यांनी आशिष देशमुखांवर निशाणा साधलाय। सत्तेचा माज असल्यामुळे कुठे काय बोलायचं हे तारतम्य नाही। फडणवीसांनी आशिष देशमुखांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय। उदय सामंत यांनी वडेट्टीवारांना ऑफर दिली आहे। वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावं, काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, शिवसेनेत मान सन्मान देतो अशी ऑफर उदय सामंतांनी दिली आहे। बऱ्याच ठिकाणी महायुती तुटल्यात जमा आहे, एक या टोकाला दुसरा त्या टोकाला असं म्हणत अंबादास दानवेंनी महायुतीवर निशाणा साधला आहे। नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। राम मंदिरावर बोट दाखवेल त्याची बोट छाटू, शिवसेना प्रमुखांनी विचार जपला, उद्धव ठाकरेंनी विचार विकला असं म्हणत नवनीत राणांनी टीका केली आहे। नाना पटोलेंची कॉपी करून फडणवीसांनी देवाभाऊ छापायला चालू केलं असा दावा हनुमंत पवार यांनी केलाय। तर महाराष्ट्रात फक्त एकच भाऊ आहे, नाना भाऊ असं वक्तव्य त्यांनी केलं। ठाण्यातील मशाल मोर्चाला मनसेचा पाठिंबा आहे अशी माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। ठाणेकरांना फायदा होत नसेल तर मंत्रिपद काय कामाचं असं म्हणत अविनाश जाधवांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। रामखाडे हल्ला प्रकरणावरून सुरेश धस यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी पवार गटाच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली आहे।
महायुतीत तीन तिघाडा काम बिघाडा, सत्तेपुरती महायुती राहीन की नाही अशी शंका होती. प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केलंय असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. स्थानिक निवडणुकांबाबतच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करू, विचारधारेवर युती झाली आहे आणि युती कायम राहील असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं. मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिडकोच्या 4,500 कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यात आली आहे. चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा असं वक्तव्य मंत्री शिरसाट यांनी केलंय. भाजपचे पैसे स्वीकारा, मात्र मतदान शिवसेनेलाच करा असं आवाहन दीपक केसरकरांनी मतदारांना केलंय. निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या आहे असं म्हणत आमदार दीपक केसरकर यांनी भाजपवर आरोप केले. कोर्टाच्या निवडणुकीत निकालावर टांगती तलवार आहे असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय. ओबीसींना मूर्ख बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय. परळी नगर परिषद निवडणुकीसाठी धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचारासाठी मैदानात उतरल्या. जातीपातीवर नाही, विकासावर मतदान होणार असल्याचा राजश्री मुंडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ही निवडणूक सर्वांचं भविष्य ठरवणार आहे. फुलथापा देणारे भरपूर सापडतील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं.